हॅलो डिअर स्टुडंट्स, गुड मॉर्निंग. आपण तुमच्या रिव्हिजनला स्टार्ट केली आहे फॉर युअर फर्स्ट टर्मिनल एक्झामिनेशन. आज आपण सेकंड चॅप्टर पाहणार आहोत. द नेम ऑफ युअर सेकंड अल्जेब्रा चॅप्टर इज द क्वाड्रॅटिक इक्वेशन. प्रिव्हियस व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण फर्स्ट चॅप्टर लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबलची रिव्हिजन केली होती. त्यामध्ये मी तुम्हाला त्याचे ऑल 21 व्हिडिओज प्रोव्हाइड केले आहेत, नोट्स प्रोव्हाइड केले आहे. आय होप तो चॅप्टर तुमचा कंप्लीट झाला असेल, फिक्स एकदम परफेक्ट प्रिपरेशन झालं असेल. नाव टुडे वी विल डू द सेम थिंग फॉर द सेकंड चॅप्टर. द नेम ऑफ द चॅप्टर इज क्वाड्रॅटिक इक्वेशन. क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणजे काय ते समजून घेऊया. जनरल फॉर्मॅट आपण त्याचा पाहणार आहोत आणि त्यानंतर बाय वन प्रॅक्टिस सेट, त्यामध्ये एक्झॅक्टली आपण काय सॉल्व करणार आहोत हे थोडंसं पाहणार आहोत. ओके, दिस विल बी अवर प्रॅक्टिस. तुम्हाला हे हवं असेल एक शॉर्ट नोट टाईप रिवाईज करायला तर तुम्ही नोट डाऊन करून घेऊ शकता. अदरवाईज आपण व्हिडिओज इन डिटेल पाहिले आहेत, नोट्सही तुमच्याकडे आहेत, सो नो इश्यूज. सी, व्हॉट इज मीन बाय क्वाड्रॅटिक इक्वेशन? The equation involving one variable and having 2 as a maximum index of a variable is called as quadratic equation. आता प्रीवियस व्हिडिओ लेक्चरमध्ये जेव्हा आपण लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्स पाहत होतो तेव्हा तिथे जे व्हेरिएबल्स होते ते 2 होते आणि मॅक्स डिग्री त्याची 1 होती. इथे उलट आहे, व्हेरिएबल एकच असणार आहे. ओके, जर आपल्याला एक इक्वेशन दिला आहे तर त्या पूर्ण होल इक्वेशनमध्ये एकच व्हेरिएबल असणार आहे. एक व्हेरिएबल म्हणजे ओन्ली 1 टाइम्स एक्स असं नाही, तर सिंगल व्हेरिएबल एक्स असेल तर एक्सच व्हेरिएबल त्यामध्ये असणार आहे. वाय तो ऑल्दो पूर्ण इक्वेशनमध्ये वाय व्हेरिएबल असेल. अशा पद्धतीने तिथे एक व्हेरिएबल असणार आहे आणि त्याची मॅक्झिमम डिग्री जी असणार आहे ती डिग्री किती असणार आहे तर 2 असणार आहे. ओके, ही झाली बेसिक डेफिनेशन ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. ओके, नंतर जनरल फॉर्मॅट काय आहे क्वाड्रॅटिक इक्वेशनचा, तर ax² plus bx plus c is equal to 0, whereas this a, b and c are the real numbers. इथे असणारा x हे व्हेरिएबल आहे, तुम्हाला माहिती आहे. आणि इथे असणारी कंडिशन काय आहे तर a ची किंमत 0 एवढी असू शकत नाही. a cannot be equal to 0. a is the non-zero number, is the only condition over here. Clear? बघा, the equation involving one variable and having 2 as a maximum index of a variable is called as quadratic equation. The general format of quadratic equation is ax² plus bx plus c is equal to 0, whereas a, b, c are the real numbers. x is the variable and a cannot be equal to 0. इथे तुम्ही पाहू शकता जी मॅक्सिमम इंडेक्स आहे ती किती आहे 2 आहे. मग याचे काही एक्झाम्पल्स आपण पाहूया. याच्यावर तुम्हाला MCQ येऊ शकतो. ओके, क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे का, किंवा राईट द गिवन इक्वेशन इन द जनरल फॉर्मॅट ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. सो एक्झाम्पल्स काय असू शकतात बघा. 5x² - 2x + 3 इज इक्वल टू 0. हे प्रॉपर जनरल फॉर्मॅटमधलं एक्झाम्पल झालं. ओके, पण केव्हा केव्हा आपल्याला काय दिलं जातं बघा. इट कॅन बी 2x² इज इक्वल टू 7. ओके, 2x² इज इक्वल टू 7. आता हे काय आहे, ही टर्म ax² आहे आणि ही टर्म काय आहे तर c आहे. ओके, मग आपल्याला bxची टर्म हवी आहे. मग तिथे आपण 0x ॲड करणार आहे. बघा हे इक्वेशन कसं टर्न होणार आहे, 2x² प्लस 0x, हे 7 इकडे आल्यावर मायनस होतील, -7 इज इक्वल टू 0. अशा पद्धतीने इक्वेशन्स तुम्हाला कन्वर्ट करायला येऊ शकतात. हा झाला बेसिक पार्ट क्वाड्रॅटिक इक्वेशन्सचा. यानंतर आहे रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. तुम्हाला हे हवं असेल प्लीज कॉपी डाऊन. सी द नेक्स्ट पार्ट इज रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. What is mean by roots of quadratic equation? Roots is in simple language it is also called as solution of a quadratic equation. ठीक आहे, क्वाड्रॅटिक इक्वेशनमध्ये जे व्हेरिएबल असणार आहे त्याची व्हॅल्यू आपण फाइंड करणार आहे. जे काही त्याचा आन्सर असणार आहे त्याला आपण रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन्स असं म्हणतो. हे एक्झाम्पल्स आपण सॉल्व केले आहेत इफ यू रिमेंबर. बघा, द रूट्स ऑफ द व्हॅल्यूज ऑफ व्हेरिएबल विच सॅटिस्फाईज द गिवन इक्वेशन. आता गिवन इक्वेशन सॅटिस्फाय करणं म्हणजे काय तर राईट हँड साईड अँड लेफ्ट हँड साईड दोन्ही साईड्स इक्वल होणं म्हणजे काय असणार आहे
त्याला आपण काय म्हणणार आहोत तर सॅटिस्फाईज गिवन इक्वेशन. ओके, जर इक्वेशनमध्ये व्हेरिएबलच्या जागी आपण एखादी अमाऊंट फिक्स केली, एखादी अमाऊंट तिथे पुट केली, तर जी इक्वेशनची व्हॅल्यू येणार आहे ती LHS इक्वल टू RHS असेल तर ते गिवन इक्वेशन व्हॅल्यू सॅटिस्फाय करते. आणि जर तसं होत असेल तर त्याला सोल्युशन ऑर द रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन असं म्हटलं जातं. ओके, द व्हॅल्यूज ऑफ व्हेरिएबल विच सॅटिस्फाईज द इक्वेशन आर कॉल्ड ॲज सोल्युशन ऑर द रूट ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन. आता यावर बेस्ड एक्झाम्पल्स तुम्हाला प्रॅक्टिस सेट 2.1 मध्ये पाहायला मिळतील. ओके, प्रॅक्टिस सेट 2.1 मध्ये तुम्हाला यावर बेस्ट एक्झाम्पल्स पाहायला मिळतील. इथे तुम्हाला पर्टिक्युलर व्हॅल्यूज दिल्या आहेत. ओके, एक्सची व्हॅल्यू सपोज -1 आणि 1. मग त्या दोन्ही व्हॅल्यू तुम्ही इक्वेशनमध्ये पुट करणार आहात. जी व्हॅल्यू सॅटिस्फाय करते ती व्हॅल्यू रूट ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन असणार आहे. नाव नेक्स्ट याच्यामध्येच एक पॉईंट आपण पाहिला होता. इफ Px इज ए पॉलिनॉमियल. ओके, पॉलिनॉमियल आपण कसं लिहितो, P ऑफ x म्हणजे काय, x व्हेरिएबल असणारी कोणतेही P ही पॉलिनॉमियल आहे. अँड P ऑफ a इज इक्वल टू 0 देन x ऑफ a इज अ फॅक्टर ऑफ P ऑफ x. यावर बेस्ट एक्झाम्पलसुद्धा आपण पाहिले आहेत. व्हिडिओच्या सगळ्या लिंक्स तुम्हाला मिळालेल्या आहेत. यू कॅन गो थ्रू दॅट लिंक्स अँड यू कॅन क्लिअर. इफ जर तुम्हाला काही अनक्लिअर किंवा काही डाऊट वाटत असेल, रिव्हिजनची पुन्हा एकदा गरज असेल इन डीप, सो यू कॅन गो थ्रू दॅट व्हिडिओज. प्रॅक्टिस सेट 2.1 मध्ये तुम्हाला यावर बेस्ट क्वेश्चन्स मिळतील. इफ यू वॉन्ट यू कॅन गो अँड सॉल्व. अदरवाईज तुम्ही होमवर्कमध्ये एनी हाऊ प्रॉब्लेम सेट सॉल्व करणार आहात. नेक्स्ट वन, मूविंग टू द नेक्स्ट पार्ट, फॅक्टरायझेशन ऑफ ए क्वाड्रॅटिक इक्वेशन. आता क्वाड्रॅटिक इक्वेशनचे रूट्स फाइंड करण्यासाठी फॅक्टरायझेशन इज द अनदर मेथड. ओके, असे आपण फाइंड करू शकतो, पण पर्टिक्युलर कोणतीही व्हॅल्यू आपण तिथे पुट करणार. एक आर्बिटरी व्हॅल्यू आपण तिथे पुट करतो. ओके, मग ती व्हॅल्यू आपण तिथे पुट करणार, मग ते सोल्युशन्स येते की नाही पाहणार. कित्येक वेळा त्या व्हॅल्यूज गिवन इक्वेशन सॅटिस्फाय करत नाही. मग टू अवॉइड ऑल दिस फॅक्टरायझेशन इज द मेथड. फॅक्टरायझेशन मेथड तुम्हाला माहिती आहे 8th, 9th अँड 10th तीनही स्टँडर्ड्समध्ये तुम्ही फॅक्टरायझेशन शिकला आहात. इट्स नॉट अ बिग डील. जर टेबल्स पार्ट असतील 30पर्यंत तर इट्स नॉट अ बिग डील, पण जर नसतील तर येस इट इज अ बिग डील फॉर यू. जर टेबल्स पार्ट नसतील, जर याची प्रॅक्टिस नसेल तर फॅक्टरायझेशन करता येणार नाही. इट्स रिअली गेटिंग हार्ड फॉर यू. सो प्लीज सगळ्यात आधी यू आर इन 10th स्टँडर्ड अप टू ॲटलिस्ट 30पर्यंत टेबल्स लर्न करायला हवेत. सी, by obtaining linear factors we can find roots, so we call this method as a factorization method. linear factors obtain करणं. एक एक्झाम्पल पाहूया. m² बघा, m² - 14m - 13 इज इक्वल टू 0. हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे का? येस आहे, कारण तर कोणत्या फॉर्मॅटमध्ये आहे, ax² + bx + c इज इक्वल टू 0. मग आता आपल्याला मी सांगितलं फॅक्टरायझेशन कसं करायचं. तर फर्स्ट टर्म ॲज इट इज कॉपी करायची, लास्ट टर्म ॲज इट इज कॉपी करायची, मिडल टर्मचा आपण लिनियर फॅक्टर्स घेणार आहोत. ओके, मग 14m येण्यासाठी आपण फॅक्टर्स काय घेतले, -13m अँड -1m. -14m आपल्याला हवा आहे. बघा, मायनस मायनस बिकम्स प्लस अँड साइन ऑफ बिगर नंबर. -13m + 1m, 13 + 1 इज 14 अँड साइन ऑफ बिगर नंबर, सो -14m. क्लिअर? अशा पद्धतीने तुम्ही फॅक्टरायझेशन करणार आहात. सो सी, दिस इज रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. इथे तुम्हाला रॅन्डम व्हॅल्यूज दिलेल्या असतील, एक्स किंवा वाय जे काही व्हेरिएबल असेल त्या व्हॅल्यूज पुट करून तुम्ही क्वाड्रॅटिक इक्वेशनचे रूट्स ऑर सोल्युशन मिळवणार आहात. फॅक्टरायझेशनमध्ये फर्स्ट टर्म अँड लास्ट टर्म आहे अशी ठेवणार आहात. मिडल टर्ममध्ये मात्र आपण त्याचं स्प्लिटिंग करणार आहोत, त्याचं फॅक्टरायझेशन करणार आहोत. ओके, इफ यू वॉन्ट, आणि फॅक्टरायझेशन तुम्हाला मिळेल प्रॅक्टिस सेट 2.2 मध्ये. ओके, इफ यू वॉन्ट टू solve the examples based on factorization, you can go to practice set 2.2. See, the next is completing the square. Completing the square method. In this method आपण फॅक्टरायझेशन पाहिलं आहे. ओके, फॅक्टरायझेशनमध्ये फर्स्ट टर्म आपण ॲज इट इज अँड लास्ट टर्म ॲज इट इज कॉपी करतो.
जी मिडल टर्म असणार आहे तिचं स्प्लिटिंग किंवा तिचे लिनियर फॅक्टर्स आपण घेतो. ओके, पण इन सम केसेस ते फॅक्टरायझेशन इट कुड नॉट बी पॉसिबल. ओके, त्याचं फॅक्टरायझेशन आपण करू शकत नाही. इन दॅट केस वी यूज दिस मेथड कंप्लिटिंग द स्क्वेअर मेथड. ओके, इफ factorization, if we are unable to factorize, okay, then we use this completing square method. सोपी मेथड आहे, यासाठीही तुमचे टेबल्स पार्ट असणं नेसेसरी आहे. ओके, इथे मी तुम्हाला दोन वेगवेगळ्या प्रकारचे एक्झाम्पल्स वेगवेगळ्या प्रकारे कशा पद्धतीने सोडवू शकता हे सांगितलं होतं. बघा, एक PDF तुम्हाला प्रोव्हाइड केली होती ज्यामध्ये हे सगळे सॉल्व एक्झाम्पल्स होते. आणि सेकंडली तुम्हाला व्हिडिओमध्ये मी केक कॉन्स्टंट न घेता कशा पद्धतीने ते 3 स्टेप्स मी लिहून सांगितलं होतं. तसेही सोडवू शकता. वॉट एव्हर द मेथड यू विल लाईक टू सॉल्व ते मेथड तुम्ही यूज करू शकता. या प्रकारचे एक्झाम्पल्स कंप्लिटिंग द स्क्वेअर आय गेस तुम्हाला प्रॅक्टिस सेट 2.3 मध्ये मिळतील. सो इफ यू वॉन्ट टू चेक सॉल्व दिस एक्झाम्पल चेकआउट प्रॅक्टिस सेट 2.3. नेक्स्ट आहे फॉर्म्युला. ओके, सोल्युशन ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन बाय द फॉर्म्युला. आपण वेगवेगळ्या मेथड पाहतो आहे सोल्युशन ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन मिळवण्यासाठी. पहिली मेथड आपण कोणती पाहिली तर सायमल्टेनियसली आपण सॉल्व करून कसं मिळवू शकतो. ओके, आफ्टर दॅट वी हॅव सीन द फॅक्टरायझेशन, त्यानंतर कंप्लिटिंग द स्क्वेअर, आणि आता बाय युझिंग द फॉर्म्युला क्वाड्रॅटिक इक्वेशनचे रूट्स आपण कसे मिळवू शकतो. हाऊ टू ऑब्टेन द रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन बाय युझिंग फॉर्म्युला ते इथे आपण पाहणार आहोत. बघा, x इज इक्वल टू मायनस बी प्लस ऑर मायनस अंडर रूट ऑफ बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2 हे हा फॉर्म्युला आहे. एकच फॉर्म्युला संपूर्ण होल चॅप्टरमध्ये आहे. तुम्हाला हा फॉर्म्युला कंपल्सरी लर्न करावा लागेल. यू हॅव नो ऑप्शन. ओके, सोपा फॉर्म्युला आहे. इथे तुम्ही बी स्क्वेअर मायनस 4ac व्हॅल्यू ऑलरेडी कॅल्क्युलेट करून घेणार आहात आणि ती व्हॅल्यू तुम्ही इथे पुट करणार आहात अंडर रूटमध्ये. ओके, सो x इज इक्वल टू मायनस बी प्लस ऑर मायनस, बघा इथे प्लस ऑर मायनस आहे, पुढे तुमच्या ज्या व्हॅल्यू येतील त्यामध्ये प्लस आणि मायनस घेऊन तुम्हाला दोन रूट्स मिळतील. ओके, बी अंडर रूट ऑफ बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2 आहे. बी स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू तुम्ही सेपरेटली कॅल्क्युलेट करून घ्या आणि ती इथे फॉर्म्युलामध्ये पुट करा. क्लिअर? नाव दिस इज डन. सो नेक्स्ट पार्ट इज नेचर ऑफ रूट्स. आता इथे आपण जेव्हा फॉर्म्युला मेथडने सॉल्व करतो आहोत तेव्हा आपण काय करतो आहोत तर फॉर्म्युलामध्ये बी, ए आणि सीच्या व्हॅल्यूज पुट करतो आहोत. ओके, मग त्याचं नेचर ऑफ रूट्स काहीतरी असू शकतं ना. रूट्सचं काहीतरी नेचर असू शकतं. तर रिअल रूट असू शकतात, इक्वल असू शकतात, अनइक्वल असू शकतात, ते रिअल नसू शकतात. ओके, असं नेचर रूट्सचं काहीतरी नेचर असणार आहे. ते नेचर इथे पाहणार आहोत. बी स्क्वेअर मायनस 4ac ची जी व्हॅल्यू असणार आहे डेल्टा आपण त्याला म्हणतो. ओके, आय हॅव टोल्ड यू ही जी व्हॅल्यू असणार आहे बी स्क्वेअर मायनस 4ac ही व्हॅल्यू डिफाईन करणार आहे रूटचे नेचर. ओके, नेचर ऑफ रूट इज डिफाईन्ड बाय द व्हॅल्यू बी स्क्वेअर मायनस 4ac. तर आपल्याला जे काही गिवन इक्वेशन दिलं असेल क्वाड्रॅटिक इक्वेशन त्यातून बी स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची. If the value of b square minus 4ac is equal to 0, then the roots are real and equal. Okay, roots काय असतील तेव्हा real and equal असणार आहे जेव्हा b square minus 4ac ची व्हॅल्यू 0 एवढी असणार आहे. ओके, डेल्टाची व्हॅल्यू जर 0 इतकी असेल तर the roots are the nature of roots are real and equal. सेकंड कंडिशन काय आहे, b square minus 4ac ची व्हॅल्यू ग्रेटर आहे 0 पेक्षा. ओके, म्हणजे 1 2 3 4 0 पेक्षा जर ग्रेटर व्हॅल्यू असेल तर रूट्स रिअल असतील पण रूट्स अनइक्वल असणार आहेत. ओके, नेचर ऑफ रूट्स आर रिअल नंबर्स बट दे आर अनइक्वल इफ द व्हॅल्यू ऑफ बी स्क्वेअर मायनस 4ac इज ग्रेटर दॅन 0. अँड थर्ड अँड लास्ट कंडिशन आपण पाहिली होती दॅट इज बी स्क्वेअर मायनस 4ac इज ग्रेटर दॅन इज लेस दॅन 0. ओके, लेस दॅन 0 असेल व्हॅल्यू म्हणजे काय -1 -2 जर निगेटिव्ह नंबर असेल तर रूट्स आर नॉट रिअल. ओके, नेचर ऑफ रूट्स आर नॉट रिअल. 3 कंडिशन्स पाहिल्या. बी स्क्वेअर मायनस 4ac इज इक्वल टू 0, देन द रूट्स ऑफ रिअल अँड इक्वल.
सेकंड कंडिशन होती बी स्क्वेअर मायनस 4ac इज ग्रेटर दॅन 0 देन द रूट्स आर रियल बट अनइक्वल अँड इफ बी स्क्वेअर मायनस 4ac इज लेस दॅन 0 देन द रूट्स आर नॉट रियल. ठीक आहे, क्लिअर. दिस इज द नेचर ऑफ रूट्स. यासाठी आय गेस तुम्ही प्रॅक्टिस सेट 2.4 और 5 रेफर करू 2.4. ओके, दिस इज 2.4. आणि इथे आपण पाहणार आहोत व्हॅल्यूज. ओके, आपल्याला व्हॅल्यू फाइंड करायची आहे अल्फा प्लस बीटाची. अल्फा प्लस बीटा काय आहेत? अल्फा अँड बीटा आर सपोज टू बी रूट्स ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन. अल्फा अँड बीटा सपोज क्वाड्रॅटिक इक्वेशनचे रूट्स असतील तर अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू असेल -b/a अँड अल्फा इंटू बीटाची व्हॅल्यू असणार आहे c/a. ओके, सो अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू -b/a अँड अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू c/a. या व्हॅल्यूजवर प्रॅक्टिस सेट 2.5 बेस्ड आहे. ओके, प्रॅक्टिस सेट 2.5 इज बेस्ड ऑन दिस व्हॅल्यू अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू -b/a अँड अल्फा इंटू बीटा इज c/a. तिथे फक्त तुम्हाला व्हॅल्यूज पुट करायचे आहेत, नॉट अ बिग डील. त्यानंतर या चॅप्टरचा लास्ट पार्ट येतो, तो आहे ॲप्लिकेशन ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. इथे तुमचे सगळे शाब्दिक उदाहरणं किंवा वर्ड प्रॉब्लेम्स असणार आहेत. हे देखील आपण पाहिले आहेत. अशा पद्धतीने वी हॅव कम्प्लिटेड द होल रिव्हिजन ऑफ युअर चॅप्टर क्वाड्रॅटिक इक्वेशन. ठीक आहे, आपण एक्झाम्पल्स पाहत नाही कारण इच अँड एव्हरी एक्झाम्पल मी तुम्हाला सॉल्व करून दिला आहे. तुम्हाला ते व्हिडिओच्या लिंकसुद्धा दिल्या आहेत. ओके, दिस इज आपण काय म्हणू शकतो ऑनलाईनचं बेनिफिट. ओके, तुम्हाला त्या व्हिडिओज पुन्हा पाहायला मिळत आहेत, तुम्ही त्या पुन्हा पाहू शकता. विदिन तुम्हाला नोट्स प्रोव्हाइड केल्या गेल्या आहेत, त्यात प्रत्येक एक्झाम्पलचं सोल्युशन तुम्हाला मिळेल. सो आपण एक बेसिक आउटलाईन जी असणार आहे की एक्झाम्पल्समध्ये नक्की काय असणार आहे, ते कशा पद्धतीने सॉल्व करायचे, त्याचे फॉर्म्युलेज काय असणार आहेत. ओके, किंवा क्वाड्रॅटिक इक्वेशनचं एक बेसिक स्ट्रक्चर काय असणार आहे हे आपण या रिव्हिजनमध्ये पाहतो आहे. ओके, सो काही कोणत्या प्रॅक्टिस सेटमध्ये प्रॉब्लेम असेल, कोणत्या एक्झाम्पल्समध्ये प्रॉब्लेम असेल तर डू रेफर दी नोट्स अँड दी लिंक्स ऑफ दॅट ऑल व्हिडिओज जे आपण आधी पाहिले होते. ओके, सो टुडे यू हॅव टू सी दिस व्हिडिओ जे तुम्ही पाहिली आत्ता. जर काही डाऊट असेल ते आधीचे व्हिडिओच्या लिंक रेफर करा, नोट्स रेफर करा आणि तुम्ही आज होल प्रॉब्लेम सेट सॉल्व करणार आहात. दिस विल बी युअर टास्क. I know it is a big deal but yeah, you have to do it. If you are preparing for the exam, तुम्हाला अशाच पद्धतीचं प्रिपरेशन करावं लागेल with the hardcore. So all the best. Thank you.